सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची सिरीज चालू आहे, दिवस तिसरा आहे आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे आर्टिकल्स म्हणजे उपपद. इंग्रजीमध्ये 3 प्रकारचे आर्टिकल्स आहेत, ए, एन आणि द. ते वापरण्याचे नियम आहेत, ते नियम आपण आज समजावून घेणार आहोत. बर, तुम्हाला असं वाटेल की आता दिवस तिसरा आहे, मग एक दिवसात आपल्याला एक ग्रामरची सेशन समजू शकतात. पण हे बघा, जसं लहान मुल आहे, आता समजा कुणी जर 8वी 9वीत असेल तर जरा हे ग्रामर असं पटपट पटपट समजून जाईल, कारण त्याचं त्याची व्होकॅबलरी, त्याच्या म्हणजे शाळेच्या पाठ्यपुस्तकात आलेले सेंटेन्स किंवा लेसन, त्याच्यामुळे त्याला ते कळू शकतं. पण जर छोटी मुलं असतील, 1ली 2री 3रीची ती, तर पहिले 3 दिवस जे आहेत ते त्यांचे 3 महिने पण चालू शकतात, कारण त्यांना उच्चार म्हणजे असं नाही की नाही का तूप खाल्लं की रूप येतं, असं होत नाही ना. की मराठीत एक म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी, असं होत नाही. म्हणजे पहिले जे 3 दिवस जे आपण सांगितले, इंट्रोडक्शनचा व्हिडिओ, डे 1चा व्हिडिओ आणि डे 2चा व्हिडिओ, याच्यामध्ये सगळे प्रोनाउन्सिएशन आहेत. म्हणजे 44 साऊंड जे आपण डिस्कस केले, की 44 साऊंड इंग्लिश मधले जे आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. आणि ते लर्न होण्यासाठी काही मुलांना वेळ लागू शकतो. म्हणजे सपोज त्यांचं म्हणजे जे पहिल्यांदा शिकतात इंग्रजी, तर त्यांना त्याच्यासाठी वेळ लागणार आहे. दिवस चाललाय तसा व्हिडिओ म्हणजे तेवढ्या स्पीडनी करू शकतात कोणती मुलं, ज्यांना बऱ्यापैकी म्हणजे इंग्लिश वाचता येतं, बऱ्यापैकी इंग्लिश म्हणजे त्यांनी इंग्लिशची भरपूर व्होकॅबलरी वाढलेली आहे, अशी मुलं ही कव्हर करू शकतात डे वाईज. पण जी मुलं छोटी आहेत, वयाने लहान आहेत, त्यांना थोडासा वेळ लागणार आहे. डे 1, डे 2, डे 3 म्हणजे पूर्ण फोनिक्स आहे आणि त्या फोनिक्सचा एक सेपरेट कोर्स असतो. तर ते कोर्स आपल्याला म्हणजे ते मुलांकडनं करून घ्यावं लागतो. एक 3 महिने वगैरे त्याला ते देऊन, म्हणजे पूर्ण त्यांचं फोनिक्स झालं की ते पूर्ण वाचता वगैरे त्यांना येऊ शकतं, शब्दांच्या फोडी करता येऊ शकतात. तर आता आजपासून आपण पूर्ण ग्रामरवर उतरलोय. तर ग्रामरचा पहिला जो रूल आहे, काल आपण 10 सब्जेक्ट शिकलो होतो. कालच्या डे 2 मध्ये आपण 10 प्रकारचे जे सब्जेक्ट असतात म्हणजे कर्ते असतात ते आपण पाहिले होते. तर एकदा आपण रिवाइज करू वाटलंच कालचा दिवस. तर पहिलं जे होतं फर्स्ट पर्सन, आय, आय नंतर काय येतं वी, नंतर यू. यू हा सेकंड पर्सन आहे, एकटाच आहे यू सेकंड पर्सन मध्ये. इथे 2 यू आहेत, एक यू आहे तू वाला आणि एक यू आहे तुम्ही वाला. त्याच्यानंतर आपण थर्ड पर्सनचे जे प्युरल होते ते म्हणजे राईट हँडवर ठेवले होते. इथं दे आहे, इथं राम अँड सीता आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर जे आहे ही, शी, इट, राम आणि सीता, हे आपण लेफ्ट हँडवर 5 फिंगर आहेत इकडचे 5 फिंगर्स याच्यावर घेतले होते. आणि तिथून आपण म्हणजे आता विषयाची सुरुवात केलेली आहे. आता आजचा मेन टॉपिक आहे, तसा विषय म्हणजे बघायला गेलं तर हा मेन टॉपिक आहे, कारण आर्टिकल्स जरी दिसायला सोपे असले, ए एन द वापरायचं असेल तरी त्याचे नियम आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स समजून घेऊया. आर्टिकल्स असतात काय, तर आर्टिकल्स आर वर्ड यूज बिफोर द नाउन्स टू शो वेदर द नाउन इज जनरल और स्पेसिफिक. म्हणजे काय सांगितलंय वाक्यामध्ये आपल्याला, की आर्टिकल्स असे शब्द आहे जे नाउनच्या आधी वापरले जातात. नाउन म्हणजे काय, नाम. आता नाम म्हणजे काय, की कुठल्याही वस्तूचं, गावाचं, व्यक्तीचं, जागेचं, स्थळाचं, एखाद्या इमारतीचं जे नाव असतं त्याला आपण नाउन म्हणतो, बरोबर. भाववाचक नाव आहे, बरेच म्हणजे 6 प्रकार आहेत नावाचे. आपण डिटेलमध्ये नाउन या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघणार आहे. तर नाउनच्या बिफोर जो वर्ड वापरला जातो त्याला आपण आर्टिकल म्हणतो. 3 प्रकारचे आर्टिकल्स आहेत, ए, एन आणि द. मग आता आपण बघूयात हे आर्टिकल 3 प्रकारचे आहेत. तर पहिला जो आर्टिकल आहे तो आहे ए. तर हा ए आर्टिकल जो आहे तर तो त्याचा रूल, पहिला रूल काय आहे, की हा कुठे वापरला जातो, बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन. म्हणजे काय, काउंटेबल आणि अनकाउंटेबल म्हणजे काय, की जे मोजता येतात, ज्याला आपण सहज मोजू शकतो, दॅट काउंटेबल नाउन. आणि अनकाउंटेबल म्हणजे काय, की त्याला मोजता येत नाही. याच्यात नाउनच्या सेक्शन मध्ये आपण हा काउंटेबल अनकाउंटेबल बघणारच आहे. पण काउंट म्हणजे ज्याचं आपण काउंट करू शकतो, 1 2 3 4 असं मोजू शकतो जर आकडे लावून, 1 2 3 4 5 6, तर ते दॅट इज द काउंटेबल नाउन. मग सिंग्युलर म्हणजे काय, एक वचन, आणि प्युरल म्हणजे काय, अनेक वचन. तर सिंग्युलर नाउनच्या आधी आपण ए वापरतो. दुसरा नियम सांगितला, की जे कन्सोनंट आहेत, कन्सोनंट ज्याचा उच्चार म्हणजे ते बघा इथं नुसते कन्सोनंट म्हणजे तुम्ही म्हणता की 21 कन्सोनंट आहेत इंग्रजीमध्ये, तर मग प्रत्येक कन्सोनंटच्या आधी ए लावायचा का, तर इथं थोडं ट्विस्ट आहे. ट्विस्ट काय आहे, तर याच्यामध्ये इथं आर्टिकल्स लावताना उच्चारांना महत्व दिलं तर साऊंडला. साऊंड म्हणजे काय, की त्या आता समजा आपण बघितलं आवर शब्द आहे, HOUR, म्हणताना तो शब्दात एच आहे, पण एच कसा आहे, सायलेंट आहे. म्हणजे उच्चार कुठून चालू होतो, OUR पासून चालू होतो. आपण
हवरचं म्हणजे आवरचं स्पेलिंग लिहिताना आपण HOUR लिहितो, परंतु त्याच्यातला चा आवाज सायलेंट आहे. एच काय आहे? कन्सोनंट आहे. पण त्याचा चा साऊंड होतो का उच्चार करताना? नाही होत. म्हणजे हे आर्टिकल्स वापरताना तुम्हाला फोनिक्स येणं आवश्यक आहे. आणि फोनिक्स येणं म्हणजे काय? फोनिक्सने तुमचे साऊंड क्लिअर होतात, स्पेलिंग क्लिअर होतात. आणि फोनिक्स आलं की तुम्हाला समजतं की तो उच्चार वॉवेल्सने होतोय की कन्सोनंटने होतोय. तर मग ज्याचे उच्चार कन्सोनंटने होतात, लेटर डझंट मॅटर. नाही तर तुम्ही म्हणता कन्सोनंट आले, डोळे झाकून आपण लगेच त्याला ए लावायचं, असं नाहीये. तर कन्सोनंटचा उच्चार होतोय का कन्सोनंट सायलेंट आहे आणि त्याच्या पुढच्या शब्दाचा उच्चार होतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मग कन्सोनंटनी जे उच्चार होतात, लेटर डझंट मॅटर, कन्सोनंटचा उच्चार म्हणलंय. द नाउन बिगिन्स विथ कन्सोनंट साऊंड. साऊंड शब्द महत्वाचा येतो, ध्वनी. ज्याचे म्हणजे व्यंजनांच्या ध्वनीने ज्याचे उच्चार चालू होतात, तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण त्याच्या समोर आपण ए हे आर्टिकल लावणार. मग तिसरा जो रूल आहे, टू टॉक अबाउट समथिंग फॉर द फर्स्ट टाइम. जर एखाद्या व्यक्तीबद्दल आपण पहिल्यांदाच बोलतोय, गर्ल म्हणजे गर्ल म्हणू आपण, गर्ल इज ऑन द रोड, बरोबर. मग आपण पहिल्यांदा म्हणल्यानंतर गर्ल, मला एक रोडवर म्हणजे मुलगी दिसली. मग पुढच्या वेळेस जर पुढच्या सेंटेन्स मध्ये साठी वापरायचं असेल, द गर्ल वॉज लुकिंग फॉर वेटिंग फॉर अ बस, म्हणजे मग आता काय केलं? पहिल्यांदा वापरला, पण दुसऱ्यांदा त्याच वाक्यामध्ये जर सेंटेन्स आपण बनवतोय, सपोज आपण एखादा पॅराग्राफ लिहितोय, एखादं डिस्क्रिप्शन लिहितोय, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा आपण एखाद्या नाउन बद्दल आर्टिकल वापरतो, तर ते ए वापरायचं. आणि त्याच नाउनचा आपण जर पुन्हा उल्लेख केला, त्याच सेंटेन्स मध्ये, त्याच पॅसेजमध्ये पुन्हा उल्लेख केला, तर त्यासाठी आपल्याला द वापरावं लागतं. तर दच्या नियमामध्ये तसं लिहिलेलं आहेच, पण इथेच सांगताना मी हा टॉपिक क्लिअर करून घेते. तर पुढचा नियम आहे, इट इज यूज विथ प्रोफेशन. म्हणजे आता जे प्रोफेशन असतात, म्हणजे डॉक्टर किंवा बार्बर, त्याच्या पुढे आपण ए वापरतो. पण त्यात पण जर काही इंजिनियर वगैरे असतील, तर अँड वगैरे आपण त्याच्या पुढे वापरतो. आता नंतर इथे क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी, म्हणजे इट इज एक्सप्रेस द क्वांटिटी ऑर रेट. म्हणजे किती आहे बाबा, मला म्हणजे किती पाहिजे, क्वांटिटी आणि रेट एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा आपण ए हे आर्टिकल वापरतो, वापरतो. तर बघ इथे एक्झाम्पल दिले, अ पेन, अ डॉग, अ टीचर, अ गिफ्ट, अ कार, अ विलेज, अ पिक्चर, अ फोन, अ कॉइन. इथं काही कपल्स ऑफ आर्टिकल दिलेत, काही छोटेसे आर्टिकलचे म्हणजे एक्झाम्पल दिलेले आहेत. डिटेल एक्झाम्पल आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ए अँड द कसा फिल इन द ब्लँक्स करायचे त्याचे थोडेसे एक्झाम्पल आपण घेऊया. म्हणजे आजचा हा टॉपिक आपण 2 दिवस, आज आणि उद्या चालूयात. किंवा दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी देते, तुम्ही ती चेक करू शकता आणि तिथून पण तुम्ही याचा सराव करू शकता. तर आता पुढचा आर्टिकल आहे अँड. अँड कडे वळताना सगळ्यात पहिला नियम आहे तोच जो आपण ए साठी वापरला. काय सांगितलं की सिंग्युलर काउंटेबल नाउन. मग अशी एक्सप्लेन केलंय, सिंग्युलर म्हणजे एकवचनी, काउंटेबल म्हणजे मोजता येणारं, आणि नाउन म्हणजे नाव. म्हणजे एकवचनी मोजता येणारं नावाच्या पुढे अँड लागतं. मग आता याच्यात फरक काय याच्यात आणि याच्यात? तर याच्यामध्ये काय सांगितलं, वॉवेल्सनी ज्याचा साऊंड येतो, साऊंड हा, लेटर नाही, साऊंड. वॉवेल्सनी ज्याचा साऊंड सुरू होतो त्याच्या समोर आपण अँड लावतो, बरोबर. मग आता इथं काय सांगितलं, यूज बिफोर द नाउन्स विथ वॉवेल साऊंड, AEIOU या उच्चाराने, किंवा काल आपण एक्स्ट्राचे वॉवेल्सचे साऊंड पाहिले होते, ते पण याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर त्या साऊंडने जर तो उच्चार येत असेल तर त्याच्या आधी आपण अँड वापरतो. आता पुढचा थर्ड जो लॉ आहे अँडचा, तो काय सांगितलंय, यूज बिफोर द वर्ड स्टार्टिंग विथ सायलेंट कन्सोनंट. सायलेंट कन्सोनंट जे आहे त्याच्या समोर आपण वापरतो. तर सायलेंट कन्सोनंट म्हणजे काय? समजा इथे एक एक्झाम्पल आहे बघा, अँड ऑनेस्ट, बरोबर. आता मी हा उच्चार करताना कसा केलाय, तिथं तुम्हाला एच दिसतोय, धडधडीत दिसतोय की नाही? इथं स्पेलिंग मध्ये एच आहे, पण मी उच्चार काय केला, अँड ऑनेस्ट पर्सन, अँड ऑनेस्ट बॉय. बर, ऑनेस्ट म्हणलंय मी, ऑनेस्ट. एचचा उच्चार झालाय कुठं? नाही झालाय. मग एच काय होता? कन्सोनंट होता. मग कन्सोनंटचा उच्चार झालाच नाहीये, डायरेक्ट कशाचा उच्चार झालाय? वॉवेलचा उच्चार झालाय, म्हणून त्याच्यासमोर काय लागलं? अँड लागलं, बरोबर. आता चौथा जो नियम आहे त्याचं काय सांगितलं की तेच मगाचा जो आपण नियम सांगितला की याच्यामध्ये अँड लावा किंवा ए लावा, याच्यात साऊंड मॅटर करतं, लेटर मॅटर करत नाही. लेटर म्हणजे AEIO दिसले की समोर लगेच आपण अँड नाही लावू शकत. तर उच्चार कसा होतोय याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे चौथा नियम सांगितलाय, फॉर युझिंग अन आर्टिकल साऊंड मॅटर्स नॉट स्पेलिंग. स्पेलिंग किंवा लेटर मॅटर करत नाही, त्याचा उच्चार कसा केला जातो हे मॅटर केलं जातं. आता याचे एक्झाम्पल बघूयात आपण. अन ऍपल, अन आयडिया, अन ऑनेस्ट बॉय, अन एग,
an elephant, an hour. आता तुम्ही इथे पण एक एक्झाम्पल होतं बघा, मगाशी मी घेतलेलं. आवरचा उच्चार एच पासून जरी चालू झाला, म्हणजे स्पेलिंग एच पासून चालू होतो पण उच्चार ओ पासून होतो. काय म्हणतो आपण याला? 1 तास. याचा अर्थ काय होतो? 1 तास, an hour. बरोबर. म्हणताना आपण एच म्हटलं का? एच कसं आहे? सायलेंट आहे. बरोबर. सायलेंट वर्ड आहे, म्हणजे उच्चार कुठून चालू झाला? ओ पासून, म्हणजे वॉवेल्स पासून चालू झाला, म्हणून आपण त्याच्यासमोर काय लावला? an लावला. an hour, an ice cream, an old man. These are the example. An example आणि an engineer. These are the example of an articles. आता पुढचं लास्ट जे आर्टिकल आहे ते आहे द. आता हे द जे आहे ना ते निश्चित उपपद आहे. बरोबर. हे ए आणि an ही सगळी उपपदच आहे, पण हे अनिश्चित आणि हे निश्चित उपपद आहे. तर याच्यामध्ये काय करतो आपण? जगातली जी एकमेव वस्तू आहे किंवा एकमेव गोष्टी आहेत, स्पेसिफिक काहीतरी आपल्याला त्याला इन्हान्स करायचं असेल तर आपण त्याच्या पुढे द लावतो. तर पहिला नियम बघा, व्हेन टॉकिंग अबाउट समथिंग स्पेसिफिक. मी तेच सांगत होते आता की स्पेसिफिक काही विशिष्ट काही असेल तर त्याच्या पुढे आपण काय करतो? द हे आर्टिकल लावतो. वेन द नाउन इज ऑलरेडी नोन. मग अशी जसं एक्झाम्पल घेतलं होतं मी, अ गर्ल इज स्टँडिंग ऑन द रोड, द गर्ल इज वेटिंग फॉर द बस. मग आता मी एकाच 2 वाक्य होते हे, तर दोन्ही वाक्यामध्ये पहिल्यांदा गर्लसाठी अ वापरला, पण त्याच गर्लचा पुन्हा उल्लेख झालाय वाक्यामध्ये. मग त्याच्यामध्ये पुन्हा उल्लेख झाला तर आपण त्याच्यामध्ये अच्या ऐवजी द वापरतो. काही स्पेसिफिक वस्तू आहे त्यासाठी, आणि जे ऑलरेडी नोन नाउन आहे त्यासाठी, आणि युनिक थिंग्स जे आहेत. युनिक थिंग्स म्हणजे काय? जसं की सन, मून, अर्थ ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या एकमेव आहे जगात, म्हणजे एकमेव आहेत, तर त्यासाठी आपण काय करतो की द हे आर्टिकल वापरतो. आता सुपरलेटिव्ह डिग्री जी असती, म्हणजे याच्यामध्ये आपण ईएसटी लावतो, बिगेस्ट, स्मॉलेस्ट, ऑनेस्ट असं म्हणजे जे असतं, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो? द बेस्ट हे जे असतं त्याच्या पुढे द हे आर्टिकल लागतं. नद्यांची नावं, समुद्राची नावं, महासागराची नावं, माउंटनची नावं हे स्पेसिफिक आहे, जगात एकमेव आहे. जगातले 8 आश्चर्य, ताजमहल वगैरे वगैरे जे हिस्टॉरिकल प्लेसेस आहे त्याच्यासमोर लागतं. न्यूजपेपरच्या नावाच्या पुढे लागतं. जे इन्स्ट्रुमेंट आहे, द गिटार, मग द हार्मोनियम, याच्या पुढे आपण द हे आर्टिकल लावतो, म्हणजे निश्चित उपपद लावतो. आता एक्झाम्पल दिले, द गंगा, द मून, द ताजमहल, द टॉलेस्ट बॉय, द हिमालयाज, द गिटार आणि द मार्केट. आता एक छोटासा रिकॅप बघूयात आपण याच्यावर, म्हणजे एक छोटस सूत्र बघूयात. म्हणजे आर्टिकल्स कधी वापरायचं? ए जर असेल तर सिंग्युलर कन्सोनंट साऊंड साठी आपण ए वापरतो. एन जे आहे सिंग्युलर वॉवेल साऊंड साठी एन वापरतो. आणि द जे आहे ते स्पेसिफिक किंवा नोन नाउन साठी आपण द वापरतो. हा छोटासा म्हणजे एक 3 ओळीचा फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला आपण यूज करून लक्षात ठेवू शकतो की पहिला जो आहे तो सिंग्युलर कन्सोनंट नाउन, दुसरा जो आहे सिंग्युलर वॉवेल साऊंड, आणि तिसरा जो आहे स्पेसिफिक किंवा नोन नाउन. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कळला असेल, आणि जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. एक्झाम्पल पण दिलेले आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, नक्की हाताळा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.